कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही अक्षरा, नाही. मला तुम्ही दोघांनी असं घराबाहेर राहणं मला पटत नाहीये, मला बरं वाटत नाहीये. आणि बाळा, हे सोपं सुद्धा नाहीये. म्हणजे त्या प्रथेच्या ज्या अटी आहेत ना, त्या सांभाळून घराच्या बाहेर 10 दिवस काढणं हे सोपं नाहीये. आणि तू काय, अधिपती काय, तुम्हाला सवय आहे का अशी? चल, तू प्रयत्न तरी करशील. अधिपती तो अशा घरच्या सुरक्षित वातावरणात वाढलाय बाळा, त्याला नाही जमणार हे. पण बाबा, तेच तर चॅलेंजिंग आहे ना. अक्षरा, पण गरज काय या चॅलेंजची, सांग ना. अगं, मी तर वेगळा विचार करत होतो. मी तुम्हाला दोघांना कुठेतरी बाहेर रिसॉर्टला, कुठेतरी हिल स्टेशनला फिरायला पाठवणार होतो. आणि त्यासाठीच मी त्या ओंकारला बोलवलं होतं इकडे. आम्ही ते प्लॅनिंग करत होतो. पण त्या भुवनेश्वरीनं त्याच्यात मिठाचा खडा टाकला. बाबा हो, मिठाचा खडा वगैरे तुम्ही प्लीज असा विचार करू नका. हे बघा, मला सांगा, आपला खरा आनंद कशात असतो? हिल स्टेशनवर जाऊन राहण्यात, 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्यात, का आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात? हो, खरा आनंद एकमेकांच्या सोबतीत आहे ना. मी आणि अधिपती तिथे कुठल्याही बंधनात नसणार आहोत. आम्हाला कोणाचेही दडपण नसणार आहे, कसलेही पाश नसणार आहेत. अहो, आम्ही तिथे हॉटेलमध्ये राहतोय किंवा झोपडीत राहतोय हे महत्वाचं नाहीये. आम्ही एकत्र असणार आहोत. आमचा आनंद एकमेकांच्या सोबतीत आहे. अक्षरा, तू म्हणतेस ते मला पटतंय, पण बाळा, हे खरंच सोपं नाहीये ग. नक्कीच नाहीये बाबा, मला माहिती आहे. हे चॅलेंजिंग असणार आहे, खडतर असणार आहे, पण त्यातच तर थ्रिल आहे ना. आणि हे बघा, कदाचित आम्हाला दोघांना यातून काहीतरी चांगलं शिकायला पण मिळेल. अक्षरा, माझं ऐक. मी हे सोपं नाही का म्हणतोय याच्या मागे काहीतरी कारण आहे. तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या रीतीच्या अटी पाळून राहायला लागाल ना, तेव्हा तुला कळेल की हे सोपं नाहीये. प्रत्येक दिवस तुला वर्षासारखा वाटायला लागेल. ऐक बाळा माझा, तुम्ही नका जाऊ. तू अधिपतीचं मन वळव. असं एवढं ऐका. बाबा, तुम्ही ना आता असं बोलताय की जसं आम्ही 10 दिवसांनी परतच येणार नाही आहोत. आम्ही कायमचे घर सोडून चाललोय असं वाटतंय का तुम्हाला? हो, 10 दिवस कसे जातील कळणार पण नाही. आणि 10 दिवसांनी आम्ही परत येणारच होत ना घरी. आणि खरं सांगू, मॅडमना जर असं वाटत असेल की ही परीक्षा आम्ही देऊ शकत नाही, तर ही परीक्षा आम्ही द्यायलाच हवी. त्यांनाही कळेल आम्ही किती खंबीर आहोत. हो बाबा, मी वर्गात माझ्या मुलांना सांगते, परीक्षेची भीती वाटत असेल तर घाबरून पळून जायचं नाही, उलट तिला सामोरं जायचं. आणि जर इथे मीच या परीक्षेला घाबरून पळून गेले तर स्वतःचा चेहरा मी आरशात कसा बघणार? तुम्ही काळजी नका करू बाबा. बाबा, ह्या परीक्षेत आम्ही उत्तम मार्कांनी पास होऊ बघा तुम्ही. आणि आमच्या या परीक्षेचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, उलट आम्हाला आशीर्वाद द्या. अधिपती, अव काय करायला सा? काय करणार दुसरं? तुला कळलीच असेल की उद्या निघायचं आहे. जरा आवरावर करावले, बॅग वर आलोय. नाही अधिपती, म्हणूनच विचारायलीये, हे काय करायला सा? म्हणजे बघा, ताईनं सांगितलंय ना व, घरातनं काही बी सामान घेऊन जायचं नाही, म्हणजे अंगावरच्या कपड्यानिशीच बाहेर पडायचंय. म्हणजे हे काय माझ्या मनचं नाही, ताईनं सांगितलंय म्हणून ते आठवण करून द्यायला म्या. त्या म्हणल्या, पण तसं म्हणलं लगेच तसं घ्यायचं असतं. ते म्हणायला म्हणल्या, आणि मी काय लई कपडे घेतच नाही. हे 1-2 कपडे घालू, जास्त काय नाहीच. नाही तरी पण म्हणजे जर का तुम्ही ताईचं ऐकणारच नसशीला तर मग म्या सांगते. तसं नाही, पण बरोबर आहे का तुझं? माझ्या बी ध्यानात आलं नाही. सवयीप्रमाणे मी आपलं जायचं म्हणल्यावर बॅग भरायला लागलो. पण आई साहेबांचा शब्द मोडून चालणार नाही की नाही? नाही, बॅग बी राहू दे. हा, मी अभि तेच म्हणाले अधिपती. बरं, सुनबाई कुठं आहे ती? का फ्रेश व्हायला गेल्यात काय? का ती विसरली का आज ताईच्या खोलीमध्ये तिला राहायचंय ते? कुठे ती? फ्रेश व्हायली काय? नाही, ते इथं नाही, बाहेरच वाटतं. नाही, बाहेर बी नाही. म्हणजे मी समधीकडे बघितलं, बाहेर नाही कुठं बी. असतील तिकडे 4 वाजता सूर्यवंशी संग बोलत असतील. असं आहे काय? बरोबर आहे. बघते म्या. बरं,
ते काय बी असू दे, तुम्ही झोपून जा हा. उद्या लवकर उठायचंय का नाही तुम्हासनी? म्हणजे बाकी काय बी असू दे अधिपती, तुम्ही का नाही स्वतःची काळजी घ्या. घेणार की ग? हा, तुम्ही दोघं कसं राहणार मला काळजीच लागल्या. असू द्या, बघते मी तिला बघते. हा, झोपून जा तुम्ही. तर ही कसली परीक्षा बघतेस तू मला माहित नाही, पण या परीक्षेतून जर चांगलंच काही होणार असेल तर मी ही परीक्षा द्यायला तयार आहे. फक्त तुझा आशीर्वाद पाठीशी असू दे. कुठं? तिकडं कुठं? आमच्या खोलीत जात होते. तिकडे नाही जायचं, ताईच्या खोलीकडे वळायचं. नाही, ताईनं अर्जंट मध्ये बोलवलंय, तिकडे जायचं. हो पण मी पण बिन काय कर आणि नुसती उभी काय आहेस तू? जा की, ताईनं बोलवलंय. जा जा. ताई, तुझी सून आली बघ. आता जे सांगायचे ते सांग तिला. तू गेलीस तरी चालेल दुर्गे. वय मॅडम, काय काम होतं? बसा की जरा. नाही, मी ठीक आहे. जुनी खोड आहे तुमची. आम्ही जे काय बोलू त्याच्या बरोबर उलट करायचं नाही का? मॅडम, असं काय म्हणताय तुम्ही? आम्ही ऐकतोय तुमचं. तुम्ही सांगितलंय म्हणून जातोय आम्ही. जाताय, पण आम्ही जे काय सांगितलं ते ध्यानात ठेवायचं. हा, नेसत्या कपड्यानिशी जायचं, काय बी बरोबर घेऊन जायचं नाही. आणि नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं नाही, तसं शब्दशः वागायचं. हो मॅडम, अधिपतींनी मान्य केलं ना सगळं. तुमच्या सगळ्या अटी, सगळे नियम आम्ही पाळू. अधिपतींचा काय प्रश्न नाही होते, मानतीलच. पण आम्हाला का नाही एक प्रश्न पडलाय हो. तुम्ही काहीच कसं बोलत नाही? म्हणजे एरवी तर आमच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही विरोध करत असताय, पण आता ह्या वेळेला एक शब्द बी बोलला नाही तुम्ही. मॅडम, आता मी आणि अधिपती आम्ही एकच होत ना. सगळं एकत्रच करायचं असं ठरवलंय आम्ही. त्यामुळे अधिपतींनी जे मान्य केले ते पाळणं मी माझं कर्तव्य समजते. कर्तव्य नाही, माझी इच्छा आहे ती. खरंच तुम्ही नका काळजी करू मॅडम. आम्ही सगळं मनापासून करू. तुम्ही जे सांगितलंय, जसं सांगितलंय सगळं तसंच होईल. तुम्ही ज्या अटी सांगितल्यात, जे नियम सांगितले ते सगळे पाळू आम्ही 10 दिवस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.